नमस्कार, आपण पाहत आहे महर्षी डिजिटल महापर्व न्यूज। सकाळ सकाळ अकलूज परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। रुपाली पाईस अँड मशिनरी या दुकानाला भयंकर आग लागली। आपल्या सोबत त्या दुकानाचे ओनर आहेत। भाई, काय सांगतात सकाळ सकाळ आज? रात्री पहाटेच्याला 4:30-5 वाजता आग लागलेली आहे। शॉर्ट सर्किट झालं का काय झालं ते काही कळत नाही। किती नुकसान झालं ते बी कळत नाही। सगळं संपूर्ण जळून खाक झालेलं आहे। सगळं काही राहिलेलं नाही दुकानामध्ये। काय कशामुळे आग लागली, काय अंदाज? शॉर्ट सर्किट झाला असेल असं म्हणतेच, बाकीचं पण अजून ते कळलेलं नाही। विजल्याशिवाय कळणार नाही, आग विझवल्यावर सगळं कळणार आहे। अजून तर काय तसलं बघितलेलं नाही। चालू आहे, आग विझवायचं चालू आहे सगळं। काय घरात कोण कोण होतं त्यावेळेस? घरात मी माझा मुलगा, त्यांची मंडळी, लहान 2 मुलं होती। आम्ही मागचा दरवाजा तोडून बाहेरनं तिकडून मागून निघालो बाहेर। आणि पुढं आग लागलेली आहे, गाडी जळालेली आहे, पूर्ण सगळं जळलेलं आहे। 4 व्हीलर बी दारात होते, ती बी जळून गेलेली आहे। साधारणपणे किती वाजता आग लागली असेल आणि तुम्हाला किती वाजता कळलं? आम्हाला 5:30 वाजता कळालं। आग साधारण 3-3:30 वाजता लागलेली असेल असं म्हणते सगळेजण, चर्चा आहे। किती गाड्यांचं नुकसान झालं, घरातल्या मालमत्तेचं किती नुकसान झालं, काय अंदाज सांगताय? अंदाज तसं सांगतात ना, 50-1 लाखाच्या पुढं ते नुकसान झालेलं असेल ते सगळं। गाडी पहिल्या 2-3 गाड्या जळाल्यात, कोणती गाड्या जळाल्यात ते सांगतात? होंडा सिटी एक जळाली, ओला गाडी एक आहे, 2 व्हीलर एक आहे। अजून शेजाऱ्याचं बी बरंच नुकसान झालेलं आहे। दुसऱ्या शेजाऱ्याच्या बिल्डिंगला आग लागलेली आहे, मंदिरच्या बिल्डिंगला आग लागलेली आहे। तिथे घरात कोणाला काही इजा वगैरे झालेली का? तसं नाही, काय कुणाला दगाफटकं काय झालेलं नाही, कुणाला लागलेलं नाही, काय नाही। तर ज्यावेळेस तुम्हाला कळालं त्यावेळेस बाहेरच्यांनी कळवलं का तुम्हाला आतमध्ये? नाही, बाहेरच्यानं कळालं, आम्हाला नव्हतं कळालं। कशा पद्धतीने तुम्हाला रेस्क्यू करण्यात आलं? कोण पहिल्यांदा आलं? तुम्ही पहिल्यांदा कोणाला कॉन्टॅक्ट? शेजारची मामा कंपनी ही सगळी पहिल्यांदा आली। त्यांना मंदिरची शिडी आणून त्याची ग्रिल तोडून आम्हाला बाहेर काढलं त्यातनं। पोलीस यंत्रणा असं अग्निशमन तातडीने हजर झालं, तुम्ही कॉन्टॅक्ट झाल्यानंतर का ते अगोदरच आले? नाही, ते नंतर आले। जवळजवळ ते एक अर्ध्या 1 तासात आलीच, तासात आली। साधारण 6 वाजता सगळी आली गाडी इथे आग विझवायला। नगरपालिकेच्या वतीने आग विझवण्यासाठी आले, त्यांची बी आली गाडी आली। अजूनही आग धगधगते, नेमकं काय किती नुकसान झाले तुम्हाला? अत्यंत वेदना. तसं आग आता तिचं नुकसान बघितल्याशिवाय कळणारच नाही ना। मोजमाप झाल्याशिवाय बघितल्याशिवाय काहीच कळणार नाही। 5 वाजता सहकारमर्शी कारखान्यावर माणूस सांगा आलं की बाबा असे आग लागले। त्यानंतर आमचे सहकारमर्शी कारखान्याची गाडी अकलूजमध्ये आले आणि आल्यानंतर विझवण्याचं काम चालू केलं। आणि बँक बी पेटली होती, ती बँक बी विझवली आणि 4 माणसं आत होते, ते माणसं बितड पडून बाहेर काढले। किती गाड्या झाल्या आतापर्यंत सहकारमर्शीच्या 5वी गाडी भरून आली आणि शिरपूरचे 1-2 झाल्या आणि अकलूज नगरपालिकेत जवळजवळ 20-22 टँकर झाले ते। आणि दुसरी कुठले शंकर सहकारीचं 3 झालं आणि 4था बारा गेला। आमच्या सहकारमर्शीचे 3 लोक एकंदर यात सहभागी आहेत आणि अकलूज नगरपालिकेची वेगळी आहे ती। कशी परिस्थिती तुम्हाला किती वाजता कळालं? आम्हाला 5 वाजून 5 मिनिटांनी कळालं। त्यानंतर आम्ही लगेच इथं 10 मिनिटात इथं आलो। 10 मिनिटात कसं होतं त्यावेळेची परिस्थिती? पूर्ण सगळी आगच होती, पूर्ण जाळ होता। लोकांना कसं रेस्क्यू केलं, बाहेर कसं काढलं लोकांना? पाठीमागून काढलं, JCB लावून पुढून काढलं, पुढं काढले JCB हे करून। JCB चार माणसं, 4 मुलं होती आणि मोठं